सुरुवात या दुपारच्या सत्राला जिथे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एमडी स्पोर्ट्स कोसले विपक्ष प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा अशी लढत पाहायला मिळेल। पुढील मॅच आवरे संघ विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच एनबी स्पोर्ट्स आटगाव। आणि तसंच जर पाहिलं गेलं आसनगाव संघाला बाय मिळालेली आहे, त्यांना कंपल्सरी तिसऱ्या राऊंड मध्ये सामना खेळावा लागेल याची नोंद करून घ्यायची आहे। मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना देऊया खूप सारे अशा शुभेच्छा। असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो परखो और फिर सुधार करो, जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। पाहूया काय घडेल या मॅच मध्ये। दोन्ही टीम्सना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील ते म्हणजे संतोष डोंगरे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नकुल अधिकारी, बॉलिंग ट्रॅक वरती वासुदेव। सामन्याला होतीये सुरुवात, गोलंदाज तयार वासुदेव, राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल, कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती। डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील फिल्डर मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड ऑफ आपल्याला इनसाइड द सर्कल, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट स्वीपर कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, वाइडिश मिड ऑन क्षेत्रामध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल। तर आपण पाहू शकतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक फिल्डर। फिल्डिंगची विवर्चना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी अशी पाहायला मिळते की फुलर लेनचे बॉल हाताळण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल। यावेळेस देखील चांगला चेंडू होता आणि फटका मिस टाइम होता, मात्र जोपर्यंत फील्ड करण्यात येईल या दोन धावा कंप्लीट होतील आणि स्कोर कार्ड ओपन होतोय। 2 रन्स ऑन द बोर्ड, दोन धावा ज्या धावफलकावरती आहेत। म्हटलं जातं की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है, मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तीन का उठाना पड़ता है। ज्याप्रमाणे एक चिमणी तीन का उचलून घरट्यामध्ये रूपांतर करते त्याचप्रमाणे या मॅच मध्ये सिंगल डबल चौकार षटकार करून मोठी धावसंख्या उभारावी लागेल। डॉट बॉलची होत असताना समाप्ती, जबरदस्त गोलंदाजी नक्की पाहायला मिळते। 2:21 मिनिटांनी अगदी आपण पाहू शकतो पहिला चेंडू हाताळला गेलाय आणि आता वाजलेले आहेत 2:23 मिनिटं। 2 मिनिटांचा अवधी झालेला आहे। 2 मिनिटांमध्ये 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत। गोलंदाज वासुदेव यांच्या माध्यमातून एमडी स्पोर्ट्स कोसले विपक्ष प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते। एक जबरदस्त असा माहोल जो मात्र आपल्याला या बिरवाडीच्या मैदानावरती पाहायला मिळतोय। क्रिकेटला पोषक असा वातावरण अगदी आपण पाहू शकतो। यावेळेस दोन्ही खेळाडू बीट झालेत, एसटी रक्षक बीट, फलंदाज देखील बीट, फाईन लेग थर्ड मॅनला बीट करत बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळते नशिबाची साथ आणि बॉल सीमा पलीकडे लॉंग स्टॉपला क्लिअर करत नशिबाचा लकी चौकार। चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती। अगदी एक प्रश्न ज्यावेळेस आम्ही छोटा होतो त्यावेळेस विचारायचे की गाय दूध देते का, तर म्हटलं जातं नाही, दूध काढावं लागतं। अगदी त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये जर क्षमता आहे तर मात्र धावा बनू शकतात, धावा बनत नाही बनवाव्या लागतात। देव देखील म्हणतो की तू प्रयत्न तर कर, मागून मी तुला साथ देतो, मात्र त्यासाठी प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे। आणि ते प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात। सुरुवात झाली आहे खैरपाडा संघाचे, मात्र कमबॅक जबरदस्त पाहायला मिळतो। ही ओळख आहे खऱ्या अर्थानं वासुदेवची। पॉवर प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोलंदाज वासुदेव। जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये करतायत। यावेळेस देखील बॉडी लाईन वरती अगदी मारलेला भेदक गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते। डॉट बॉलची होत असताना समाप्ती, एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। 6 धावा धावफलकावरती असतील, 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर। पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे, 6 धावा धावफलकावरती असतील। प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघ इन ऍक्शन मध्ये 4 मिनिटांचा अवधी झालेला आहे। पहिला षटक कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 3 षटक 15 मिनिटांच्या अवधीमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे। मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या स्पर्धेसाठी या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते।
पांडुरंग पाहायला मिळतील मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती आणि एक इम्प्रेसिव्ह खेळाडू अर्थातच आदेश विदे तो देखील आम्हाला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 8 धावफलक पुढे सर्किल 7 या आकड्यावरती. एक यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदेश विदे सातत्याने हा खेळाडू भरपूर सारी मेहनत करतो. आज शिक्षण देखील घेतोय तो. शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टींचं मनापासून प्रयत्न प्रॅक्टिस करणारा खेळाडू पुढे जाऊन बेरवाडीचं नाव नक्की मोठं करेल अशी आशा बाळगूया. कारण आदेश एक चांगला खेळाडू आहे. एक असा खेळाडू जो नक्कीच पुढे जाऊन ओपन मधून देखील खेळेल यात शंका नाहीये. आणि आता ISPL देखील आपल्याला पाहायला मिळते. आमचे मित्र जे उमरोलीला बिलॉंग करतात असे साहिल लोंगळे वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि अंडर-19 मध्ये त्यांची पीक झाली 3 लाख रुपयामध्ये. त्यांना नक्की आपल्या संघामध्ये घेतलं श्रीनगर के वीर या संघाने. अगदी आदेश विदे देखील अंडर-19 चांगला खेळला. तो देखील आपल्याला ISPL मध्ये कदाचित श्रीनगर के वीर किंबहुना माझी मुंबईमध्ये पाहायला मिळू शकतो. क्रिकेट आहे, क्षण बदलायला वेळ लागत नाही. कधी राजाचा रंग तर कधी रंकाचं राजा. वेळोवेळीमध्ये हे चित्र बदलत राहतात. धावसंख्या 9 या आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. पांडुरंग पाहायला मिळतील मैदानावरती दुसऱ्या षटकामध्ये. लाईन बावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. डबल डिजिट डबल फिगर ऑन द बोर्ड. शॉर्टर बन यावेळेस अपटी बार पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 11 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज पांडुरंगने, ज्यामध्ये 3 वाईड आहेत आणि 2 सिंगल आहेत. अवांतरचे जास्त बॉल आणि धावा देखील जास्त पाहायला मिळतात. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आणि कॅच कंप्लीट सेकंड अटेम्प्ट मध्ये. वासुरी होते डाऊन द बॉल आणि पहिले आप असं करत असताना पाहिलं फिल्डर कडे. फिल्डर दूरवर आहे. माझी जबाबदारी आहे, मी कीपर आहे, मी ST रक्षक आहे, मला ती झेल पकडायचं आणि तेच सांगितलं. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना सेकंड अटेम्प्ट मध्ये कंप्लीट केली झेल आणि पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाला नकुल अधिकारी बडी मछली जाल में. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 11 पाहायला मिळेल. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच नकुल अधिकारी यावेळेस स्वस्तात बाद झाला. 1 धावेची त्यांनी खेळी आतापर्यंत साकारली. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जेडी पाहायला मिळतील. इनॅट नंबर 3 जेडीच्या माध्यमातून पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉलच्या मधून चेंडू ST रक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉल 11 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त बॉल. वन्स अगेन तशीच डिलिव्हरी आणि तसाच काहीसा आपल्याला पाहायला मिळतो रिझल्ट. डॉट बॉल वन्स अगेन. आता समीकरण पाहायला मिळतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. या षटकाचा जर विचार केला पांडुरंगाने 3 व्हाईट बॉल 2 सिंगल 2 डॉट आतापर्यंत हाताळलेत, ज्यामध्ये त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाची एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा, ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते, ज्यांनी अथक मेहनत केले. असे आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी मी म्हणेल की आपला जीव पणाला लावला असे आमचे मनीषजी काळे सर अहोरात्र मेहनत करतायत. अहोरात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते त्यांच्या माध्यमातून. का तर बिरवाडी माझं गाव आहे आणि या माझ्या गावाचं नाव मोठ्या पडद्यावरती यावं, माझ्या गावाचं नाव हे मोठं व्हावं, ही कुठेतरी त्यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून तर काय, अहोरात्र मेहनत, सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो किंबहुना रात्री असो, प्रत्येक
प्रत्येक वेळेवरती त्यांची उपस्थिती पाहायला मिळते, प्रत्येक गोष्टीवरती त्यांची कटाक्ष आहे आणि घारेची तीक्ष्ण नजर, अगदी तशीच तीक्ष्ण नजर आमची मनीष शेठ खाडे साहेबांची पाहायला मिळते. त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू. स्लॉक करायचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होतीये. जबरदस्त बॉल, धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि धर्मेंद्रच्या हातावरती हा बॉल टाकण्यात दिलेला आहे. आता मात्र या षटकाची जबाबदारी धर्मेंद्रच्या खांद्यावरती आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या षटकामध्ये असेल. 9 नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, जे मात्र तिसरं. यावेळेस ऑन साइडला झाली आहे मिस्टेक फाईन लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून आणि बॉल सीमारेषा पलीकडे. नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. संतोषच्या बॅट मधून नशिबाचा चौकार. चौकार पाहायला मिळतोय. मनीष दादा, असं म्हटलं जातं की कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा या संपूर्ण स्पर्धेला मोठा बनवण्यासाठी मनीष दादांची होती. त्यांच्या समवेत आमचे मनोज शेठ वेखंडे साहेब आहेत, आमचे ललित दादा आहेत आणि विशेष करून कौतुक करू आम्ही दर्शन दादांचं, ज्यांना आपण वसुलीबाई किंबहुना मांडवली बादशाह म्हणतो. अगदी त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण या सर्वांची अहोरात्र मेहनत आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते. बघता क्षणी प्रेमात पडावं अशी लव ॲट फर्स्ट साईट वाली ही क्रीडा स्पर्धा, अर्थातच खासदार चषक 2024 हे दमदार आयोजन. तुर्तास मैदानाच्या दिशेला वळणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 16 या आकड्यावरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मी सर्वांचा नामोल्लेख करेल ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत केली आहे. ज्यावेळेस 3 षटकांची समाप्ती होईल त्यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त बॉल, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलाय, मात्र जबरदस्त गोलंदाजी धर्मेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 16, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत रनअप बॉल इक्वेशननी बॅटिंग करत असताना खैरपाडा संघ पाहायला मिळतोय मैदानावरती. मागील मॅचचा हिरो नकुल अधिकारी थोडासा स्वस्त्यामध्ये बाद झाला, मात्र त्यानंतर त्याची जागा कोणी भरून काढली नाहीये. गोलंदाज तयार, 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 16 आकड्यावर. यावेळेस फिंगर रोल करण्यात आले होते, मात्र दिशाहीन गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते. व्हाईट बॉल, 61 धाव धावफलकावरती 8, टीमची टोटल धावफलकावरती 17. प्रदीप शेठ गाडेकर, किशोर शेठ बेहरे, बाला शेठ बांगर, देविदास शेठ खाडे, विजय शेठ बेहरे, मॅगी ग्रुप, ललितजी खाडे साहेब, अभय शेठ लकडे साहेब, दिनेश शेठ खाडे साहेब, प्रतीक शेठ, प्रफुल्ल शेठ विदे, समाधान शेठ विदे, दीपक शेठ गाडेकर, राजू शेठ सासे, हे सर्व व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील ज्यांची अहोरात्र मेहनत, अहोरात्र प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. मी उल्लेख केला की कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. रिव्ह्यू मध्ये दूध का दूध, पाणी का पाणी आपल्याला कळून जाईल. UTC ची संपूर्ण टीम आपल्या सोबत जॉईन झालेली आहे, ज्यामध्ये आमचे शैलेश दादा असतील, ज्यामध्ये आमचे संदीप असतील, आमचे सूरज असतील. सर्वांचं आम्ही विशेष असं कौतुक करू. 3ऱ्या पंचांची मागणी देण्यात आलेली आहे. थोडासा कॉल टाईट पाहायला मिळतोय, त्याला अनुषंगून 3ऱ्या पंचांची मागणी ही करण्यात आलेली आहे. एक धाव फार महत्वाची आहे. इथून येणारी प्रत्येक धाव फार महत्वाची असेल. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राची धाव धावफलकावरती 8, टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. खुरडप्याचा बॉल जरूर होता, यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा आहेत 18 आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या 3ऱ्या षटकामधील. आपण पाहू शकतो आमचे क्रीडा रसिक राजा मेसेजच्या माध्यमातून आपल्या संघांना शुभेच्छा देत आहेत. त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. यावेळेस शेवटच्या बॉल वरती स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे गेलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती असेल
22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम खैरपाडा. येस डीजे. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 22 पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हितेश शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया हितेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. या षटकाचं विवरण पाहिलं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल टीम खैरपाडा संघाच्या माध्यमातून. दुसरीकडे संतोष आहेत 10 चेंडू 12 धाव्यांची कॉन्ट्रीब्युशन, 120 त्यांचं स्ट्राईक रेट. लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. ऑफस्टंपच्या बाहेर शफल जरूर झाले होते. फलंदाज मात्र इथे थोडासा मी म्हणेल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजाला फॉलो केला मात्र तुमच्यासाठी जो वाईड असतो तो तिथेच असतो. ही गोष्ट नोंद करून घ्यायची आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर अगदी आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये थोडक्यासाठी वाचला, अन्यथा नो बॉल देखील असता. स्विच टीम जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल बॉडीला ब्रश झाला आणि तोपर्यंत एक धाव जी कंप्लीट झाली आहे. लेग बायशी एकदा बॅट. टीमच्या टोटल मध्ये धावा येणं गरजेचं आहे सध्याच्या स्थितीला. धावा कशाही विथ द बॅट येऊ. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट किंबहुना एज. लेग बाय शेव, बाय शेव, वाईट शेव, नो बॉल शेव, चौकार येऊ, षटकार येऊ, सिंगल येऊ, डबल येऊ. धावा येणं गरजेचं आणि धाव आली आहे. मात्र इथून चौकार षटकारांची आतिषबाजी ही करावी लागेल. कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50, बचेंगे तभी तो लढेंगे. आणि तुम्ही वाचाल कधी ज्यावेळी तुम्ही धावांचा डोंगर उभा कराल यावेळेस पंचांना कटाक्ष टाकण्यात येतोय. मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 25. चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे दशरथ सर असतील, तावडे सर आणि सावंत सर या 3 पंचांच्या ट्रायोच्या माध्यमातून त्यांचं विशेष कौतुक करू. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले, स्लॉक केलाय आणि बॉलला पाठवून दिलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एका धावेवरती समाधान मानावं लागते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, धोक्याची घंटी असेल आणि येस इट इज आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज संतोष इथून मात्र माघारी परततात. गडी गमावलाय. हा दुसरा बॅटिंग करत असताना प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाने. फलंदाज संतोष बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद असतील आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूंमध्ये मिनिमम तुम्हाला 10 धावा बनवणं गरजेचं राहतील. यावेळेस मिस्टेक झाली आहे एसटी रक्षक वासुदेव यांच्या माध्यमातून आणि बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुकट ते पौष्टिक असं आपण नेहमी म्हणतो आणि नशिबाची साथ मिळते. 22 या नशिबाच्या 4 धावा. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 30 पाहायला मिळेल. 30 ऑन द बोर्ड. फुकट ते पौष्टिक असं आपण नेहमी म्हणतो. मग ते पैसे असो किंबहुना क्रिकेटमध्ये धावा असो, धावा येणं गरजेचं होतं आणि क्षणाला आलेला हा नशिबाचा चौकार. मात्र प्रत्येक बॉल हा नशिबावरती अवलंबून चालत नाही. मनगाट्याची ताकद देखील तुम्हाला दाखवावी लागते. त्यावेळेस तर काय क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही अधिराज्य गाजवू शकता. क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुम्ही जगामध्ये प्रसिद्ध व्हाल. स्ट्रगल करून गुगल पर्यंत पोहोचायचं असेल तर मनगटांची ताकद दाखवावी लागेल मैदानावर. हे क्रिकेटचं समीकरण असतं. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. मात्र इथे फलंदाज डॉट बॉल असेल.
बघा कुठे कुठे हे नियम आपल्याला पाहायला मिळतात. जसं कल्याण ग्रामीणमध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही चालू शकता, एक फलंदाज एका स्ट्राईकला असला, दुसरा फलंदाज जर आला तर. मात्र आमने लोणाड परिसर आहे त्या परिसरामध्ये असं चालत नाही. भिवंडीच्या कुठल्या परिसरामध्ये हा नियम चालत नाही. शहापूरमध्ये देखील मला वाटतं हे नियम तसे चालत नाही. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट झाली आहे. लिगबाशी एकदा वाट टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती विजयासाठी पाहायला मिळेल 32 धाब्यांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच टीम MD स्पोर्ट्स कोसले संघाला. आपण बॅटिंग कार्ड पाहणार आहोत. संतोष टोंगरे त्यांच्या बॅटमधून 12 धावा आल्या, नकुल अधिकारीच्या बॅटमधून 1, त्यानंतर जेडीच्या बॅटमधून आल्या 5 आणि एक्स्ट्राच्या एकूण 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सर पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला वळणार आहोत, जिथे एकीकडे आवरे संघ तर दुसरीकडे NB स्पोर्ट्स आटगाव. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. दर्शनदादांचा आम्ही विशेष उल्लेख करू. सकाळच्या सत्रापासून दर्शनदादा आम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या पायाला मला वाटतंय चाक लागलेले आहेत, कारण ते रेस्ट घेतच नाहीयेत जास्त. सकाळी आल्यापासून नाश्त्याची सोय, प्रत्येक संघावरती त्यांचं काटेकोरपणे लक्ष, त्यानंतर ऑफिशियल्सच्या जेवणाची सोय, प्रत्येक गोष्टीवरती घारीची तीक्ष्ण नजर त्यांची देखील असते. आमचे मनीष दादा असतील, मनोज दादा असतील, ज्यांच्या खांद्याला खांदा लावून ते देखील जबरदस्त भूमिका निभावत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा जो मी म्हणेल खाता असतो तो अर्थ खाता असतो, आणि जो त्यांच्या नावावरती आहे. म्हणून तर काय त्यांना वसुली किंग म्हणून त्यांची ओळख आहे, वसुली भाई म्हणून त्यांची ओळख आहे. शहापूरचा वसुली भाई अर्थात आमचे दर्शन दादा, आमचे ललित दादा आहेत, ज्यांनी देखील अथक मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी केलाय. तसेच आमचे प्रदीप दादा गाडेकर साहेब आहेत, ज्यांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. आमचे किशोर दादा बेरे साहेब आहेत, त्यांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी देखील भरपूर सारी मेहनत केली आहे. तसेच बाळादादा बांगर साहेब आहेत, ज्यांची देखील भरपूर सारी मेहनत या खासदार चषकासाठी आहे. आमचे देवीदासजी खाडे साहेब, त्यांचा नामोल्लेख करणं इथे महत्त्वाचं राहील. तसेच विजयदादा बेरे साहेब, ज्यांनी देखील भरपूर सारी मदत, भरपूर सारा परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी केला. आमचा मॅगी ग्रुप, ललित दादा खाडे साहेब, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू, कारण त्यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. अभयजी लकडे साहेब, ज्यांचं देखील विशेष खऱ्या अर्थानं मी म्हणेल या संपूर्ण स्पर्धेवरती लक्ष आहे. दिनेश दादा खाडे साहेब, प्रतीक शेठ, प्रफुल्ल दादा विदे, समाधानजी विदे साहेब, दीपक दादा गाडेकर आणि राजूजी सासे या सर्व मान्यवरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी कमी शुल्कामध्ये जास्तीत जास्त पारितोषिकांचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात असणारी क्रीडा स्पर्धा. मी म्हणेल की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्ही 5,000 रुपये शुल्क घेतात आणि 5,000 रुपये शुल्क घेऊन 12 संघांना टी शर्ट देतात मॅन ऑफ द सिरीज साठी, जर तुम्ही बाईक ठेवलेली आहे तर कौतुक करावा लागेल, कारण खर्च किया तो चर्चा होनी मागती आहे. पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेला वळणार आहोत. आवरे विपक्ष आटगावाशी मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. सामना असेल 4 ओव्हरचा. NB स्पोर्ट्स आटगाव आणि तो संघ फाईट करेल आवरे या संघासोबत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. आदरणीय पंढरी शेठ सासे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एक देखना चेहरा, हँड हाईट माहिती असे आमचे पंढरी शेठ, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. तुर्तास मॅचच्या दिशेला वळतोय, जिथे बॅकफुटला आल्यानंतर पुल करायचा प्रयत्न होता. फाईन लेगचा फिल्डर बीट झाला आणि बॉल निघून चाललाय. डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट करणारा पांडुरंगच्या बॅट मधून आलेला कडक कडकडाट चौकार. पहिल्या बॉल वरती चौकाराला इरादे स्पष्ट केलेत. 32 धावांचं टार्गेट कुठेतरी थोडंसं छोटा वाटू लागलंय. महेश शेठ, विनायक बेरे साहेब आणि पंढरी शेठ सासे, ज्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू, कारण जबरदस्त चव त्यांच्या हाताला आहे. जणू काय हातामध्ये मी म्हणेल अन्नपूर्णा नांदतीये का काय. त्यांच्या असं सुंदर असं जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला आमच्या ऑफिशियल साठी पाहायला मिळते. त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू. भर उन्हामध्ये माणसाला पाहिजे काय असतं तर पाणी आणि
सुखाचं जेवण आणि ज्यावेळेस थकून माणूस येतो त्यावेळेस इतकं स्वादिष्ट जेवण ज्यावेळेस मिळतं ना तर असं वाटतं की क्या बात आहे. आणि त्यांच्या माध्यमातून हे समीकरण गेले 4 ते 5 दिवस आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. मॅचच्या दिशेला जाणार आहोत. आवरे विपक्ष आटगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. NB स्पोर्ट्स आटगाव विपक्ष RS स्पोर्ट्स आवरे अशी मॅच, अशी लढाई, अशी लढत पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील तो दुसरा सामना. टॉस जिंकलाय टीम NB स्पोर्ट्स आटगाव संघाने आणि डिसिजन असेल बॅटिंगचा. तर फिल्डिंग साठी RS स्पोर्ट्स आवरे संघाला इन्व्हाइट केलंय. तुर्तास मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत जिथे झेल जबरदस्त पाहायला मिळते. मैदानावरती टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज हितेश सखेळ. विकेट होत असताना पतन. घडी गमावलाय दुसरा MD स्पोर्ट्स कोसले संघाने. मॅच 21 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. जी सुरुवात गरजेची होती टीम खैरपाडा संघाला गोलंदाजी करत असताना ती सुरुवात आता झाली मैदानावरती. कारण 2 विकेट गेलेत. आता आले धर्मेंद्र आणि अक्षय जोडीला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल. पहिल्या बॉल वरती चौकाराला मात्र त्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला आले फक्त पंच केलाय. डीप मध्ये बॉल चालणार नाही. डीप थर्ड मॅनच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली ही सिंगल आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड, 5 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. जेडीची जबरदस्त गोलंदाजी झाली आहे, नो डाऊट ॲट ऑल. 32 धावेनं डिफेंड करत असताना पहिला बॉल जो देखील चांगला होता ज्यावरती फलंदाज बीट झाले, मात्र नशिबाच्या 4 धावा मिळाल्या. मात्र त्या व्यतिरिक्त काय गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शॉर्टर बॉलचा वापर मैदानावरती करण्यात आला. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजेच 5 ऑन द बोर्ड. MD स्पोर्ट्स कोसले संघाचे पुरस्कर्ते सुनील शेठ दळवी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विनंती असेल सुनील शेठ दळवी साहेबांना, जे कोसले गावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांना की आपण मुख्य मंचावरती या. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं करूया सहर्ष स्वागत संपूर्ण या खासदार चषकाच्या आयोजन समितीच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला 6 पाहायला मिळेल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण पाहायला मिळेल 18 बॉल विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. विजय शेठ बेहरे साहेब देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. इथे विनंती असेल दादा आपण मुख्य मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. विजय शेठ बेहरे साहेब ज्यांचं या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आहे, त्यांचं आपण कौतुक नक्की करू. कारण ही स्पर्धा भरवणं काही एका दुसऱ्याचं काम नाहीये. प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असते आणि सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची. या समीकरणाला जागणारे आमचे सर्व दानशूर दाते, त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. निलेश गोलंदाजी ट्रॅकवर. निलेशच्या माध्यमातून हा चेंडू स्टिकरला आढळलाय. फॉलो थ्रू मध्ये थोडस मी म्हणेल दूरवरती आलेल चेंडू पासून. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान कोसले गावचे उद्योजक, समाजसेवक, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुनील शेठ दळवी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. लकी प्रिन्स ऑफ कोसले अर्थात त्यांच्या चिरंजीवांच्या नावाने, अर्थात मानस
दळवी यांच्या नावाने हा संघ पाहायला मिळतो। MD स्पोर्ट्स कोसले हा संघ इन ऍक्शन मध्ये सातत्याने ज्या वेळी पुरस्कर्ते असतात त्यावेळी ते संघ आपल्याला मोठे होत असताना पाहायला मिळतात आणि सातत्याने दादांचे देखील कोसले संघावरती प्रेम आहे म्हणून तर काय प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ आपल्याला MD स्पोर्ट्स कोसले या नावाने खेळत असताना पाहायला मिळतो। यावेळेस विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद होतील। बॅटर धर्मेंद्रची खेळी होत असताना समाप्त। कहाणी में ट्विस्ट, अजून मॅच संपली नाहीये, ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है। वन्स अगेन विकेटचं पतन 7 वरती गडी गमावलाय, तिसरा। थँक्यू सो मच। धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल। मैदानावरती आलाय या संघाचा तारणहार, जीव आणि प्राण करता आणि धरता अर्थातच वासुदेव आणि मुख्य मंचावरती महेंद्र गोतरणे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत। एवन जोडी आहे कोसलेची। आता पाहूया मैदानावरती एक जोडी मधला शिलेदार आणि व्यासपीठावरती एक जोडी मधला शिलेदार। पुढील मॅच मध्ये मला वाटतंय महेंद्र सर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, मात्र त्यासाठी ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे। आता पाहूया कशा प्रकारे कामगिरी होईल। 16 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल। ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, वाईट बॉल, एक्स्ट्राची धाव। धावफलकावरती 8, टीमची टोटल धावफलकावरती 8 या आकड्यावरती 16 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे। ही मॅच जितकी सोपी वाटते तितकी सोपी नसणार आहे। जयश्री उदय साहेब जे स्वरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि त्याच्या समवेत उद्योजक आणि समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून खैरपाडा संघाला 1000 रुपयाचा धनादेश असेल। बघा ही फक्त कॅश प्राइज नाही आहे, तर मात्र जे आपले खेळाडू आहेत त्यांचा मनोबल वाढण्यासाठी त्यांच्या पाठीवरती बक्षिसाची थाप आहे। तर मात्र मी म्हणतो नेहमी की ज्या वेळी पारितोषिकांचा वर्षाव होतो त्याला पैसा म्हणून नाही तर बक्षिसाची थाप म्हणून स्वीकारा। यावेळेस विशेप मध्ये ड्राइव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर, लॉंग ऑफ मध्ये सिंगल कंप्लीट झाले। दुसऱ्या धावेसाठी कॉल नसणार आहे। स्ट्रायकिंग एंड वरती वासुदेव इंटरेस्टेड होते मात्र नकार दिला नॉन स्ट्रायकिंग एंड वरून। फलंदाज अक्षयने एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। 14 चेंडू 22 धावांची आवश्यकता। मी उल्लेख केला की MD स्पोर्ट्स कोसले संघाचे पुरस्कर्ते उद्योजक आणि समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सुनील शेठ दळवी उपस्थिती आपल्याला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत। ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये। हा चेंडू निर्धाव आणि हा चेंडू असेल डॉट। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते। 10 या आकड्यावरती 3। सातत्याने हा जो स्कोर कार्ड आहे कोसलेच्या पाहत नाही, मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आपण सातत्याने म्हणतो। खोडप्याचा बॉल विशेप मध्ये उडवायचा प्रयत्न होता, इथे झालेली मिस्टेक, नकार दिला आणि त्यानंतर होकार आलेला आहे। 1 धाव कंप्लीट झाली आहे। एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 असेल। विजयाचं समीकरण 12 बॉल 21 धावांची आवश्यकता। या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर पहिले 2 षटक हे दोन्ही संघांसाठी थोडासा खडतर प्रवास आहे, मात्र जसं जसं तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसं तसं संघाने कमबॅक करायला सुरुवात केली। मागील जर पाहायला गेलं इनिंग मध्ये तर प्रेमवीर स्पोर्ट्स खैरपाडा संघाने तो कमबॅक केलाय, मात्र आता तसाच कमबॅक करावा लागेल तो म्हणजे टीम MD स्पोर्ट्स कोसले संघाला। पुढील मॅचचा टॉस झालेला आहे। एकीकडे संघ NB स्पोर्ट्स आटगाव पाहायला मिळालं, ज्या संघाने टॉस जिंकला, बॅटिंग चूज केली आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलं ते म्हणजेच RS स्पोर्ट्स आवरे संघाला। निलेश डोंगरे पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये। निलेश डोंगरेच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे, मात्र संघाची जबाबदारी पेलू शकतील का? कारण म्हटलं जातं दुसऱ्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवणं सोपी गोष्ट आहे, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी पेलणं अवघड आहे। प्रत्येक षटकारासाठी सुनील शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं
कॅश प्राइज असेल, उद्योजक, समाजसेवक, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व अर्थातच सुनील शेठ दळवी साहेबांच्या माध्यमातून 12 चेंडू 21 धाब्यांची गरज असताना आलाय चौकार. आता समीकरण येऊन ठेपलंय. विजयासाठी 11 बॉल आणि 11 चेंडूंमध्ये 17 धाब्यांची आवश्यकता. जी मॅच खऱ्या अर्थानं जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झालेली आहे, कारण आता 11 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता. कोण जिंकेली मॅच हे सांगणं तितकंच अवघड असेल. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता. प्रत्येकाला वाटलं की हा षटकारच जाईल, मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट इतकं सोपं नाहीये. क्रिकेट जर इतकं सोपं असतं तर मात्र तुमच्या आमच्यासारखा प्रत्येक माणूस क्रिकेट खेळला असता. क्रिकेटवर बोलणारे आले, क्रिकेटवरती खऱ्या अर्थानं बघणारे आले, क्रिकेट ऐकणारे आले आणि अगदी तशाच प्रमाणे क्रिकेट प्रत्येक चौकाराला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे खऱ्या अर्थानं सुनील सरांना आहे क्रिकेटची हाऊस आणि त्यांच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये पडतोय पैशाचा पाऊस. आता समीकरण 10 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. क्या बात आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव, धावफलकावरती 8, 10 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण पाहायला मिळतोय. आमचे मनीष दादा ते देखील ही स्पर्धा आपल्या मुख्य व्यासपीठावरती ते आयोजक आहेत. या आयोजकांच्या भूमिकेमध्ये राहणं काही सोपी गोष्ट नाहीये. मागच्याच हप्त्यामध्ये आम्ही देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये होतो आणि कांबाकर चषक तो आम्ही देखील खऱ्या अर्थानं आयोजकाच्या भूमिकेमध्ये होतो. मात्र त्या स्पर्धेमध्ये आयोजक असणं काय असतं ते कळलं आम्हाला. सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्टीवरती तीक्ष्ण नजर लागते. समालोचक असो, स्कोरर असो, लाईव्ह टेलिकास्ट असो, संपूर्ण संघ असो, स्पॉन्सर असो. स्पॉन्सरने जर तुम्हाला डच्चू दिला तुमचा कारभार फेल. ते महत्वाचं आहे. ज्यावेळेस फटका लाज जवाब विशेप मध्ये उडवला आणि लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पर कडक कडकडाट वासुदेवच्या बॅट मधून 4-4-4 चौकार. धावफलकावरती 22 या आकड्यावरती 8 चेंडू. विजयासाठी 10 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाज जवाब घुटना टेक सिक्सर देख बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा फलंदाज वासुदेवच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आवश्यकता असेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 28 पाहायला मिळेल. विजयासाठी 7 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता असेल. आदरणीय लक्ष्मण शेठ भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचा मी परिचय करून देतो. राजकीय क्षेत्रामधील फार मोठं नाव आहे आणि आडगावचे अगदी मी म्हणेल कार्यकुशल कार्यसम्राट दमदार उपसरपंच साहेब म्हणून त्यांची ख्याती आहे. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव म्हणून त्यांची सरपंच साहेब आहेत. फार मोठी त्यांची ख्याती आहे आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतोय तितका जबरदस्त असा स्ट्रोक बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला षटकार. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय टीम MD स्पोर्ट्स कोसले संघाने. हार्दिक अभिनंदन टीम MD स्पोर्ट्स कोसले.
तर सुनील दादा दळवी साहेबांना विनंती करतोय आपले शुभ असे आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे. अप्रतिम अशी कामगिरी वासुदेव